एक अस्त्र मारुतीरायला अस्त्र त्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी खवळले महाराज. असे आमचे हनुमंतराय महाराज असताना त्या ठिकाणी कोणी हनुमंतराय खवळलेले रागीट महाराज असताना त्या ठिकाणी चेहरा त्या ठिकाणी हनुमंतरायाचा असताना त्या इंद्रजितानं बघितला. इंद्रजिताला सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी भीती आमच्या हनुमंतरायाची असताना त्या ठिकाणी वाटू लागली. मनामध्ये एक असताना धुडधुडी वाटू लागली की महाराज हनुमान असताना या ठिकाणी आले आणि आता माझ्या असताना त्या ठिकाणी काही खरं नाही. या हनुमंतांना लक्ष्मण बंधू सुद्धा महाराज असताना इथपर्यंत आणले. आता माझे प्राण वाचतील का? नाही. आता माझे प्राण असताना त्या ठिकाणी वाचणार नाहीत. मी आता जिवंत महाराज असताना त्या ठिकाणी राहणार नाहीये असा इंद्रजित महाराज असताना मनामध्ये विचार करू लागला. महाराज दुःखही महाराज असताना चिंताही त्याला असताना त्या ठिकाणी वाटू लागली. विभीषण लक्ष्मण आणि समस्त वानरगण लोम तुटो निधी जान अंगवन पहा माझी. हनुमंतराय असताना त्या ठिकाणी वरती गेले आणि म्हणू लागले. महाराज मनामध्ये विचार असताना करू लागले. लक्ष्मण बंधू विभीषण आणि वानरांची मंडळी यांचा केस सुद्धा वाकडा होत नाही बोलले. केस सुद्धा महाराजांना मारलं तर आमच सोडून द्या पण यांना कोणालाही काही होऊ देत नाही असा विचार महाराज असताना आणखी दोन पुढ्या ठाण मान धनुष्यबाण कपिक रागणी लक्ष्मण अंगी आदळता जान इंद्रजित पूर्ण हडबडीला महाराज असताना त्या ठिकाणी इंद्रजित महाराज असताना त्या ठिकाणी ठाण मान गुण लक्षण सर्व काही महाराज असताना आयुधा सगट हनुमंताच्या हातामध्ये असताना लक्ष्मण बंधूला त्यावेळेस कोणी इंद्राला असताना त्या ठिकाणी पाहिलं म्हणतात. सर्व असताना त्या ठिकाणी सामग्री घेऊन त्याला सज्ज होऊन माहिती ठाण महाराज असताना त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या हातामध्ये असताना त्या लक्ष्मणाचं असतं इंद्रजितानं पाहिलं. मनामध्ये हडबडला. काय झालं म्हणला महाराज पुढं. कैशनी आला पैवा एका घेऊनी आला हनुमंत इंद्रजित शेळी कापत ती ढाके. कसं काय महाराज असताना लक्ष्मण इथपर्यंत असताना त्या ठिकाणी आला. लक्ष्मण असताना आकाशामध्ये येऊ शकतो का? नाही बोलणारे. पण पुन्हा विचार केला. लक्ष्मण न येता हनुमंताने असताना लक्ष्मणाला इथपर्यंत असताना त्या ठिकाणी माझ्या समोर आणलं. हनुमंताने त्या ठिकाणी आणलं ना. असा पराक्रम हनुमंताने केला ना. मग आता माझं काय होईल म्हणून महाराज असताना चळचळा असताना त्या ठिकाणी इंद्रजित कापू लागलेला आहे. बापुडे लक्ष्मण इंद्रजी कपिती अंगवन मजशी करावयारण आलेला आपण सौमित्र. इंद्रजित असताना त्या ठिकाणी विचार करू लागला. महाराज अंगवन असणाऱ्या लक्ष्मणाला आहे का म्हणाले. सौमित्रापाशी एवढी अंगवन आहे का? नाही. सौमित्र असताना इथपर्यंत येऊ शकत नाही. पण या हनुमंतानं महाराज असताना इथपर्यंत लक्ष्मणाला आणण्याचं असताना त्या ठिकाणी काम केलं. म्हणणं असताना इंद्रजिताचं येऊ लागलं. सुरनरागम्य पूर्ण ते हे माझे गुप्त स्थान तेथेही आणला लक्ष्मण वरी पूर्ण हनुमंत. इंद्रजित असणारा मनामध्ये विचार करू लागला. नवे नवे वळू लागला. माझं जे स्थान आहे मी जिथं बसून महाराज असताना जिथं राहून इथं करतो का? हे सुरांना देवांना कोणालाच आतापर्यंत असतं हे स्थान गौसलं नाही म्हणतात. हे अगम्य कोणाच्याही लक्षात न येणार आहे. कोणालाही इथपर्यंत आतापर्यंत येता आलं नाहीये. पण हनुमंताने काय केलं. माझं जे गुपित स्थान होतं मी जिथं गुप्त राहून महाराज असताना त्या ठिकाणी युद्ध करीत होतो ना. हनुमंताने इथपर्यंत असणाऱ्या लक्ष्मणाला आणलं नाही तर कोणालाही महाराज असताना त्या ठिकाणी हे स्थान माझं असताना गौसलं नाही असं म्हणणं इंद्रजिताचं महाराज येऊ लागलं. इंद्रजितासी म्हणे लक्ष्मण साडून पळाला शिरण कपटे करावे चरण हेची अंगवन तुझ पाशी. तेव्हा लक्ष्मण म्हणून इंद्रजिताला बोलण्यासाठी आरंभ केला. इंद्रजिता बाबा ही तुझी असणारी त्या ठिकाणी अंगवन आहे का म्हणून आले. युद्ध असताना त्या ठिकाणी सोडलं आणि रणभूमीवर पळ महाराज असताना त्या ठिकाणी तू काढला. इथं येऊन असताना त्या ठिकाणी लपून बसला का? तुझा पराक्रम असणारा मला आता माहित झाला. तुझ्या अंगामध्ये अंगवन आहे का? तुझ्या अंगामध्ये अंगवन नाहीये. इंद्रजिताला म्हणणं आमच्या लक्ष्मण बंधूचं महाराज येऊ लागलं. इंद्रजितीला म्हणशी शेखी संग्रामी पळसी लाज नाही तुझशी
येवनी लपशी दुर्गमी. लक्ष्मण बंधू असणार त्या ठिकाणी त्या इंद्रजिताला बोलवले, तुला लाज आहे का? लाज तुला लाजत नाही म्हणले. इंद्रजित हे नावानं असतं त्या ठिकाणी नाव घेऊन मिरवतो. मला इंद्रजित म्हणतात, मी इंद्रजितला, मला इंद्रजित म्हणतात, मी इंद्राला जितला, असं असतं बळ्या असतं त्या ठिकाणी मारतो. आणि जेव्हा युद्ध महाराज असताना घनघोर होईल ना, जेव्हा त्याला तुला वाटतं ना की मला शत्रू ऐकत नाही, तेव्हा असं कपट करतो. युद्धभूमी सोडून असताना तू त्या ठिकाणी पळ काढतो. तू असताना त्या ठिकाणी खरा योद्धा आहेस का? महाराज नाही, तू खरा योद्धा नाहीस, तुझ्यामध्ये पुरुषार्थ महाराज असताना त्या ठिकाणी नाहीये, असं निर्गतसून महाराज असणार आमचे लक्ष्मण बंधू असणार त्या असणाऱ्या कोणाला इंद्रजिताला बोलू लागले. हनुमंताचा निज धर्म दुर्गम ते आम्हा सुगम उठ वर्ता करी संग्राम इंद्रजित परम निकंदिला. लक्ष्मण बंधू असताना त्या ठिकाणी काय बोलू लागले महाराज इंद्रजिताला? तू म्हणशील की महाराज असताना त्या ठिकाणी तुम्ही मला इतकं असताना बोलायला तुम्ही कसं काय आलात? त्या ठिकाणी म्हणले आम्हाला साह्यच महाराज असताना त्या ठिकाणी कोणाचं किंवा असणार आमचा भक्तच असणारा कोण आहे किंवा आमचा काम करणारच असणारा कोण आहे? तर हनुमंत आहे म्हणले. आणि हनुमंत जर आमच्या सोबत असेल ना तर आम्हाला अवघड काम कठीण काम असणं त्या ठिकाणी कोणतंच नाही. आणि का म्हणले हक्कानं का म्हणले? तर हनुमंताचा निज धर्मच येते महाराज. कोणता हनुमंताचा निज धर्म? की प्रभू रामचंद्राचं काम करायचं, प्रभू रामचंद्राची निस्वार्थ असणारी सेवा करायची. आणि हनुमंत आपला निज धर्म जर महाराज असताना त्या ठिकाणी करीत असले ना तर महाराज आम्हाला कोणतंही काम अगम्य नाहीये, आम्हाला असणारा अवघड कोणतंही त्या ठिकाणी काम नाहीये, असा हनुमंताचा पराक्रम आहे म्हणणारे. हनुमंत असल्या की आम्हाला कोणती अडचण येत नाहीये, लक्ष्मण बंधू बोलू लागले. वरिमिना खोंचला निशाचर काही ना देववे उत्तर सजनियाच्या पशर युद्धा सत्वर मिसळला. महाराज त्या ठिकाणी असताना लक्ष्मण बंधू बोलले. महाराज लक्ष्मण बंधू बोलले, खोटं बोलले का नाही बोलले? जी परिस्थिती जे त्यानं पाहिलं तेच असताना त्या ठिकाणी इंद्रजिताला म्हणून दाखवलं. इंद्रजिताला सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी पटलं का पटलं? तर यानं हे तशीच कामं केली आहेत ना महाराज, म्हणून वर मी खोचला म्हणले. खरं त्याच्या मनाला असताना त्या ठिकाणी लागलं, मनाला लागलं. मग मनाला लागल्यावर माणूस नाही का जास्त नादी लागत नाही. मग काय म्हणते आता 2-2 हात होऊ द्या. मग असा इंद्रजित महाराज असताना वर मी असणारा त्या ठिकाणी खोचला, धनुष्यबाण असताना त्या ठिकाणी घेतला आणि युद्ध करण्यासाठी इंद्रजित सज्ज झाला म्हणतात. त्याशी करावयारण समुख चालेला लक्ष्मण धनुष्या वाहो नियागुण निर्वाण बाण सजिले. मग त्या ठिकाणी असताना इंद्रजित महाराज असताना सज्ज झाला, धनुष्यबाण असताना हातामध्ये घेतलं. आणि इकडं महाराज असताना लक्ष्मण बंधून सुद्धा त्याच्या बरोबर युद्ध करण्यासाठी आपलं सुद्धा धनुष्यबाण असताना त्या ठिकाणी घेतला ना पुढे महाराज असताना त्या ठिकाणी जाऊ लागले. एक गज एक केसरी एक नर हरी एक मुरु एक मुरारी ऐशिया परी मिसळले. महाराज असताना त्या ठिकाणी आमच्या असणारे ग्रंथकर्ते म्हणतात की त्या ठिकाणी युद्धामध्ये गेले, पण कसे गेले महाराज असताना? एक असणारा त्या ठिकाणी सिंह आणि एक असणारा हत्ती. कसं युद्ध होतं महाराज? एक असणारा मूर आणि एक असणारा मुरारी, एक असणारा नर आणि एक असणारा नारायण महाराज असताना त्या ठिकाणी नरहरी. अशा प्रकारे असताना त्या ठिकाणी दोघं जण युद्धामध्ये महाराज असताना युद्ध करण्यासाठी समोर आले म्हणतात. एक सर्प एक सर्परी एक त्रिपुरारी एक शंभरारी ऐशिया परी मिसळले. महाराज त्या ठिकाणी असताना सांगतात, महाराज असताना पहिल्या याच्यामध्ये काय सांगितलं? एक असताना त्या ठिकाणी त्रिपुरारी, एक महाराज असताना त्या ठिकाणी एक 100 आणि एक 100रारी, एक त्रिपुरा आणि एक त्रिपुरारी. त्या प्रकारे महाराज असताना त्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी दोघ जण सामोरे आले म्हणतात. दोघांचेही शरजाळ सुटता व्यापिले अंतराळ बाणी केवळले भूतळ दोघे चपळ लगुसते. महाराज त्या ठिकाणी म्हणतात उपमा महाराज असताना दिली, साम्यता असताना त्या ठिकाणी महाराजांनी केली की दोघही महाराज असताना त्या ठिकाणी सम होते, सारखे असताना त्या ठिकाणी योद्धा असताना त्या ठिकाणी होते. दोघांनाही घनघोर बाणाचा वर्षाव महाराज असताना त्या ठिकाणी केला. दोघही सेम असणारे युद्ध, दोघही असणारे त्या ठिकाणी पराक्रमी, दोघापाशी पराक्रम, दोघापाशी बोले,
पण महाराज असताना एकाचं कर्म चुकलं, एकाचं असणारं धर्माचं पालन करू लागले. एवढाच महाराज असताना त्या ठिकाणी फरक होता. मग दोघांनाही बाण सोडले, दोघांच्या बाणांना अंबर महाराज असताना त्या ठिकाणी झाकून गेलं, धरती महाराज असताना त्या ठिकाणी खिळून गेली म्हणतात. येरांचा प्राणांत करावया खवळले अत्याद्भुत वर्मे कर्मे घात पात गाय हानिथ लघु वेगे. काय सांगावं महाराज असताना त्या ठिकाणी एकमेक इतके असणारे बाण सोडलेले. वर्म महाराज असताना त्या ठिकाणी लक्षात घेऊन बाण असताना त्या ठिकाणी सोडलेले. कुठं मारल्यानंतर काय होतं, कसं मारल्यानंतर काय होतं असं असताना त्या ठिकाणी वर्म भेदी बाण असताना त्या ठिकाणी एकमेकाला मारण्याचं काम करू लागले महाराज. आताच असणारे त्या ठिकाणी म्हणतात की खरंच रामकथा असणारी इतकी गोड आहे ना महाराज, रामकथा असणारी इतकी गोड आहे. 5 मिनिटं होत नाही तर महाराज समाधी लागते. 5 मिनिटं होत नाहीत रामकथा होऊन तर समाधी लागते. किती सुख आहे महाराज. तळमळ अंतकरामध्ये राहते का? अजिबात नाही म्हणाले. दुःखाचा लेस राहत नाही म्हणून या जीवाला असतं त्या ठिकाणी देवाची गोडी लागावी, तिथंच महाराज असतं खरं समाधान आहे. आणि अशा प्रकारे असणारं वर्म भेदी बाण महाराज असताना एकमेकाला असणारे त्या ठिकाणी मारू लागले. दोघे वीर संग्राम श्रेष्ठ शस्त्र शस्त्र वेते अति वरिष्ठ दोघे वीर भट सुभट रण सन्निष्ठ साठोपे. दोघही महाराज असताना त्या ठिकाणी रणप्रवीण होते. दोघांपाशी महाराज असताना शस्त्र अस्त्राचं अस्त्र आपल्या तपाच्या बळावर ते मागून घेतलेले अस्त्र, प्राप्त करून घेतलेले शस्त्र अस्त्र त्या ठिकाणी अस्त्र होते. दोघही रणामध्ये असताना धीर होते. दोघांच्या अंगामध्ये सामर्थ्य असताना त्या ठिकाणी होतं. आणि असे दोघं महाराज असताना त्या ठिकाणी घनघोर युद्ध महाराज असताना करू लागले म्हणतात. इंद्रजिताचे दुर्धर बाण लक्ष्मणे केले त्रणास मान स्वामित्राचे शरदारुण सर्वांगी पूर्ण खडतरले. इंद्रजितांना बाणाचा वर्षाव असताना त्या ठिकाणी आमच्या लक्ष्मण बंधूच्या अंगावर ते केला. पण सर्व बाणाचं निरसन असताना लक्ष्मण बंधून त्या ठिकाणी इंद्रजिताचं केलं म्हणतात. पण लक्ष्मण बंधून जे काही दुर्धर बाणाचा वर्षाव महाराज असताना त्या ठिकाणी केला ना, त्या इंद्रजिताला नाही निवारण करता आलं महाराज. सर्व अंगामध्ये असताना त्या ठिकाणी लक्ष्मण बंधूचे बाण इंद्रजिताच्या अंगामध्ये खरतडले म्हणतात. देवी तृणापुर गिरीवर देवी बाणी केवळीला नित्याचरा सर्वांगी वाहे रुधिर इंद्रजित थोर हडबडीला. ज्या प्रकारे महाराज असताना एखादा असताना त्या ठिकाणी डोंगर असावा, त्या डोंगरावर ते महाराज असताना त्या ठिकाणी आपल्याला दुरून कशी झाडं झुडपं असताना त्या ठिकाणी दिसतात, किंवा असताना त्या ठिकाणी गवत जसं दिसतं ना गवत, तसा असणारा आमच्या लक्ष्मण बंधूच्या बाणानं महाराज असताना तो असणारा कोण इंद्रजित असताना त्या ठिकाणी तसा व्यापून टाकला. आणि महाराज त्याच्या अंगावरून महाराज असताना त्या ठिकाणी रुधिर म्हणजे रक्त असताना त्या ठिकाणी इंद्रजिताच्या अंगावरून वाहू लागलं. वेदना असणाऱ्या त्याला होऊ लागल्या, हडबडला म्हणतात इंद्रजित युद्धामध्ये. इंद्रजिताती शौर्य शक्ती शस्त्र रणजुत्पत्ती लक्ष्मणे नेली भस्मांती संग्रामी ख्याती लावणी. महाराज असताना त्या ठिकाणी इंद्रजिताच्या अंगामध्ये प्रताप होता महाराज असताना त्या ठिकाणी शौर्यही होत, सर्व काही होतं. पण आमच्या लक्ष्मण बंधून असं युद्ध महाराज असताना केला, असा पराक्रम केला की जी काय त्याची शौर्य कीर्ती होती, जे काय त्याचं शौर्य होतं, जे काय ध्येय होतं, सर्व महाराज असताना त्या ठिकाणी धुळीमध्ये असताना त्या ठिकाणी मिसळून टाकलं. हताश महाराज असताना त्या ठिकाणी इंद्रजित लक्ष्मण बंधून केला म्हणतात. स्वामित्राय दाटी दारुण सन्मुख भिडता येईल प्राण त्याशी करावया चळन माडले विंदान कपटांचे. कोणी इंद्रजिताला महाराज असताना त्या ठिकाणी वाटू लागला, आता इतके बाण असणार आपण सोडले, ते लक्ष्मणाला काही झालं नाही, त्याचे बाण असणार आपल्याला लागले, आता आपला प्राण जाईल. मग लक्ष्मण बंधू आपल्याला असताना त्या ठिकाणी युद्धामध्ये ऐकत नाही ना, मग महाराज हा असणारा जातीवरती आला. महाराज त्याचे जे गुणधर्म होते ना ते दाखवायला सुरुवात केली. कपट महाराज असताना त्या ठिकाणी करूच म्हणले. कसं असणार पुढं कपट करूला ऐका म्हणतात. पुढे सारथीन भोगत संग्रामी करुणी गुप्त अदृश्य गती बाण विंदित आतर्क्य घात संग्रामी. मग या इंद्रजितानं महाराज असताना त्या ठिकाणी काय केलं म्हणाले, आपला वारू असताना त्या ठिकाणी आपला असणारा रथ सारथी आणि वारू गुप्त महाराज असताना त्या ठिकाणी केले. लक्ष्मण बंधूच्या आणि हनुमंताच्या महाराज असताना त्या ठिकाणी
चारी बाजूने गिरट्या महाराज असताना त्या ठिकाणी मारू लागला, वेडे असताना त्या ठिकाणी घालून बाणाचा वर्षाव महाराज हा इंद्रजित करू लागलेला आहे. मारावया विभीषण गुप्त गती बाण हनुमान नित्य सावधान सांडिले छेदून पुच्छाग्री. महाराज त्या ठिकाणी लक्ष्मण बंधूच्या अंगावरही हा इंद्रजित महाराज असताना त्या ठिकाणी बाण मारू लागला. आणि इकडं मारता मारता गुप्त स्थितीमध्ये महाराज असताना खाली जो काय बिभीषण आहे महाराज, या बिभीषणाला सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी मारण्यासाठी बाणाचं विज्ञान केलं. पण आमचे हनुमंतराय नित्य सावधानच महाराज. हनुमंतराय असताना त्या ठिकाणी असावधान कधी राहतील का? त्यांना असणार कोणत्यामध्ये काय व्हायला तेव्हाच महाराज असताना त्या ठिकाणी कळत आहे. सावधान असणारे हनुमान असताना त्या ठिकाणी होते. त्यानं असताना जे काही बाण महाराज असताना त्या ठिकाणी कोणाला आमच्या बिभीषण महाराजाला मारले ना, त्या बाणांचा असताना त्या ठिकाणी पीठ हनुमंतरायाच्या शिफ्टीनं महाराज असताना त्या ठिकाणी केलं म्हणतात. गांगुल वज्र कवचांत हनुमंते राखिले स्वस्त न चले विभीषणासी घात तळमळीत इंद्रजित. हनुमंतानं आधीच महाराज असताना यांची सोय केली होती. हनुमंताला आधीच माहित होतं की हा कपटी असं कार्य करेल, म्हणून हनुमंतानं असताना त्या ठिकाणी आपल्या शिफ्टीचं कवच असताना त्या ठिकाणी त्यांना आधीच करून असताना त्या ठिकाणी ठेवलं होतं. मग आपले मारलेले बाण महाराज असताना त्या ठिकाणी बिभीषणाला काहीही असताना त्या ठिकाणी झालं नाही. हनुमंतानं त्यांचं रक्षण असताना त्या ठिकाणी केलं. हे कळाल्यानंतर त्या ठिकाणी कोण हा इंद्रजित महाराज असताना मनामध्ये तळमळ करू लागला की माझं कुठंच काही चाललं, लक्ष्मण बंधूला काही होईना आणि इकडे त्या बिभीषणाला मारायला गेलं तर इथं मी हनुमंत असताना त्या ठिकाणी माझा पराक्रम असताना चुरू येत नाही. तळमळ अंत्यकरणामध्ये त्या इंद्रजिताच्या लागून राहिली म्हणतात. मुख्य वैरी हनुमंत त्याचा करावयाने पांत सारथी धाविनला गुप्त गदा घात हानावया. महाराज हा असणारा कपटी असताना इंद्रजित होता, कपट असणारा करून त्या ठिकाणी असताना वार करत होता. पण हे वार करत असताना इंद्रजिताचे सर्व वार फेल असताना त्या ठिकाणी जाऊन विफळ असणारा हा इंद्रजित होऊ लागला. आणि हे सर्व युद्ध महाराज असताना इंद्रजिताचा सारथी असणारा त्या ठिकाणी बघू लागला. सारथी महाराज असताना तसाच हुशार होता म्हणतात. सारथी विचार करू लागला या सर्वांना कारण असणारा कोण आहे? हा हनुमंत बोलले. हा असताना बिभीषणाला बाण लागू देणं, लक्ष्मणाला बी काही होऊ देणं झालाय. म्हणून या सारथ्यानं काय केलं, गुप्त गतीमध्ये असताना त्या ठिकाणी बाण आपला असताना तो गदा घेतला. गदा घेऊन असताना हनुमंताच्या अंगावरती असताना त्या ठिकाणी गेला आणि हनुमंताला महाराज असताना त्या ठिकाणी गदा मारला म्हणतात त्या सारथ्याला. गदा दादीला अंगोळी सारथी आजला भुतळी अति तळमळी घातले. त्याला राग आला महाराज इंद्रजिताला असताना त्या ठिकाणी हा परेशान करतो. हनुमंतराय असताना त्या ठिकाणी कारणीभूत म्हणून जोरात असताना राग गेला. जोरात असताना गदा हल्ला. गद्या बरोबर महाराज गद्याचं पीठ झालंच म्हणाले. गदात तर त्या ठिकाणी चकनाचूर झालाच. पण हा असताना धरतीवरती असताना त्या ठिकाणी पडला. सारथी असताना धरतीवरती जाऊन असताना त्या ठिकाणी पडला. आणि काय झालं म्हणतात पुढे आणि तालात सवेग सारथी झाला गुप्त पळूनी गेला रथा अंतर्भागे प्राणांत चुकला. त्या ठिकाणी हनुमंतरायाने तो सारथी असणारा जमिनीवरती पडलेला बघितला की हनुमंताने एक असताना त्या ठिकाणी आपली लात उचलली. सारथ्याला असताना त्या ठिकाणी घातली. सारथ्यानं बघितलं हनुमंताने लात मारली. सारथी लगेच असताना त्या ठिकाणी गुप्त झाला आणि रथामध्ये असताना त्या ठिकाणी जाऊन लपला म्हणतात. तर त्या ठिकाणी मुलाला छाती हात ठेवून भाग्य मुलाला माझा आज असताना त्या ठिकाणी चांगलं होतं, माझा प्राण असताना त्या ठिकाणी वाचला म्हणतात. मारा भया हनुमंत सारथी होनी गेला गुप्त लक्ष्मण झोमला संग्रामांत करावया घात सारथ्यांचा. त्या ठिकाणी असताना मग लक्ष्मण बंधून सुद्धा महाराज असताना बघितलं, म्हणले इंद्रजिताचा आणि माझं युद्ध असताना त्या ठिकाणी चालू आहे. मग या सारथ्याला काय करायचं, आपला सारथ्यपणाच करायचा ना, याने कायला बुळबुळ करायचं, याला काय करायचंय. त्या ठिकाणी असताना मग सारथ्यानं गदा हनुमंतरायाला मारलेली आमच्या लक्ष्मण बंधूला असताना त्या ठिकाणी बघितली. लक्ष्मण बंधूला राग आला. मग लक्ष्मण बंधूला महाराज असताना त्या ठिकाणी सारथ्याचा घात करण्यासाठी एक महाराज असताना त्या ठिकाणी बाण काढला म्हणतात. लक्ष्मण आणि हनुमंत दोघे शोभले रणांगणात इंद्रजिताने केला छळनाथ तोही व्रतांत अवतार. हो, त्या ठिकाणी असणारे असा कार्यभाग होत असताना महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणले, लक्ष्मण बंधू ही रणामध्ये असताना युद्धामध्ये खवळले.
आणि मारुती रायाला सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी राग आला, पण क्षणार्थ असताना त्या ठिकाणी इंद्रजितानं कशा रीतीनं मांडला पुढे असताना ऐका म्हणून लागले. घडघडी पश्चिमेशी वारू हिंसती उत्तरेशी बाण विंदित दक्षिणेशी करी पूर्वेशी सिंहनाद. काय सांगावं महाराज असताना इंद्रजित कपटी असताना त्या ठिकाणी होता. गुप्त असताना रथ केला, गुप्त असताना सारथी केला, गुप्त असताना घोडे त्या ठिकाणी केले आणि गरगरात चक्र महाराज असताना हनुमंतरायाच्या भोवतालून असताना त्या ठिकाणी मारित होता. तेव्हा असताना काय झालं म्हणले, रथ वाजत होता पूर्वेला, पश्चिमेला असताना घोडे आडत होते, उत्तरेला महाराज असताना बाणाचा आवाज येत होता, दक्षिणेला असताना त्या ठिकाणी दिसत होता. असा छळ महाराज असताना त्या इंद्रजितांना मांडला म्हणतात. कपटी इंद्रजित संग्रामान मांत काही केल्याने अभिव्यक्त लक्ष्मण होता चिंताग्रस्त तेने हनुमंत शोभला. महाराज त्या ठिकाणी इंद्रजित गुप्त स्थितीमध्ये येऊन असताना युद्ध करू लागला. एकदा इकडे दिसायचा, एकदा इकडे दिसायचा, दुसरीकडून बाण सोडायचा, आवाज एककडे याचा, रथ एककडे दिसायचा. लक्ष्मण असताना त्या ठिकाणी विचार करू लागले की महाराज हा असताना इंद्रजिताने कपट मारला, नियम काय इंद्रजित कुठे हे लक्षात महाराज असताना त्या ठिकाणी चिंता करू लागले. तेव्हा हनुमंतरायाला असताना लक्ष्मण बंधूकडे असताना त्या ठिकाणी बघितलं. त्यांना माहित झालं हनुमंताला की लक्ष्मणाला चिंता असताना त्या ठिकाणी वाटते, असं ओळखीलं. राग असताना आमच्या हनुमंतरायाला आला आणि काय महाराज त्या ठिकाणी कार्य केलं म्हणतात. कुचे तळपता काशी रथ आकळीला वारुवेशी छणे पणे शिंकरावयांशी कपी उच्छेशी चालेना. मग हनुमंतरायाला राग असताना त्या ठिकाणी आला. मग हनुमंतरायाची असताना वेडा घालून जी काही शेपटी बाकी राहिली होती ना महाराज, शेपटीचा असणारा गोंडा शिलकच होता महाराजांनी. ही असणारी आदिशक्ती होती महाराज, ही असणारी लिमिट होतं का हनुमंतरायाच्या शेपटीला? नाही महाराज असताना त्या ठिकाणी हनुमंतरायाची शेपूट महाराज असताना त्या ठिकाणी आकाशामध्ये असताना त्या ठिकाणी गेली आणि जो काही इंद्रजितचा पळणारा गुप्त होणारा असताना त्या ठिकाणी रथ होता ना, त्या रथालाच रुमन फासा महाराज असताना त्या ठिकाणी घातला म्हणतात. आणि हनुमंतरायाची शेपटी अशी आहे महाराज की आज सुद्धा असताना त्या ठिकाणी ती असणारी शेपटी नसून आदिमाया आदिशक्ती पार्वतीचा अवतार आहे महाराज. त्या शेपटीपाशी असताना छळण चालतं का महाराज असताना तिथं भानामती करामती कोणतीच मती महाराज असताना चलत नाही, अशी असणारी त्या ठिकाणी शेपटी. आणि त्या शेपटीला आडा घातल्यानंतर असणारा अदृश्य असणारा रथ महाराज असताना त्या ठिकाणी एका जागेवर ते शांत राहायला काय झालं म्हणतात महाराज. तत्वे गगनात विद्युत प्राय तो जपे रथ तो पुच्छाग्रे बांधुनी हनुमंत केला अभिव्यक्त संग्राम. महाराज म्हणतात की इंद्रजिताचा रथ असणारा लखलखीत होता महाराज, दिव्य असताना त्या ठिकाणी रथ होता, पण गुप्त असताना त्या ठिकाणी करून हा कार्यभाग असताना कळत होता. पण ज्यावेळेस आमच्या हनुमंतरायानं फासा घातला, रथाला असणारा त्या ठिकाणी पिळणी मारली ना महाराज, अदृश्य रथ असणारा त्या ठिकाणी देदीप्यमान असताना त्या ठिकाणी दिसू लागला म्हणतात. कुंटले इंद्रजिताचे छळणे कुंटले रथाचे पळणे कुंटले अविचारिक करणे कुंटले जाणे यज्ञ वाटा. जेव्हा हनुमंतरायानं असताना त्या महाराज शेपटीचा आडा रथाला टाकला ना म्हणले, तेव्हा असताना काय झालं, इंद्रजिताचं जे काही महाराज असताना छळण आहे ते थांबून गेलं. खुंटलं म्हणले त्याच्या पुढे छळण आता चलत नाही. खुंटलं म्हणले आता महाराज असताना इंद्रजिताचं युद्ध करणं सुद्धा असताना त्या ठिकाणी खुंटलं. निकुंभ बिळेमध्ये जाणं ही इंद्रजिताचं आता खुंटलं. तर का हनुमंतरायानं त्या ठिकाणी त्या रथाला येणं महाराज असताना आपल्या शेपटीचा दिला, याचं जाणं येणं महाराज असताना कुंकड पडणं सर्व काही त्या ठिकाणी थांबलं म्हणतात. कुंटले दशंखले कुंटले लंके माझी जाणे कुंटले जीवी तेसी जिने ऐसे करणे कपी पुच्छे. महाराज असताना त्या ठिकाणी सांगून आले की याचं आता खुंटून गेलं म्हणले, याचं कुठं राजा रावणाची भेट घेणं हे बी खुंटलं, आता निकुंभ बिळे जायचं हे बी खुंटलं, नवे म्हणले याचं आता जिवंत राहणं सुद्धा महाराज असताना या ठिकाणी इंद्रजिताचं खुंटलं. असा प्रताप महाराज असताना हनुमंतरायाच्या शेपटीचा आहे आणि त्या शेपटीनं महाराज असताना त्या ठिकाणी एवढं कार्य केलं म्हणतात. मुख्य वैरी हनुमंत इंद्रजित वज्र घायानित वज्र वंगोनी करचे कचके हात मग कुंठत संग्रामी. इंद्रजित असताना त्या ठिकाणी विचार केला करू लागला, राग असताना इंद्रजिताला पुन्हा आमच्या हनुमंतरायाचा असताना त्या ठिकाणी येऊ लागला. मुख्य कारण याला कोणी असेल ना तर हनुमंत येऊन लागले. राग असताना इंद्रजिताला हनुमंताचा असताना त्या ठिकाणी आला आणि एक महाराज असताना मुष्टी घात हनुमंताला असताना त्या ठिकाणी इंद्रजिताने केला. तेव्हा काय म्हणतात आमचे नाथ महाराज असताना सांगू लागले
इंद्रजितानं जेव्हा मुष्टीघात हनुमंतरायाला केला ना, त्याचाच हात महाराज असताना त्या ठिकाणी असताना काय झाला, खुळा झाला म्हणून त्यालाच वेदना असताना त्या ठिकाणी झाल्या, हनुमंतरायाला असताना त्या ठिकाणी काहीच झालं नाही म्हणतात. माझ्या निजवज्रांचा घात करिता मुख्य हनुमंत, त्यासी न चले घात पात इंद्रजित अति दुःखी. इंद्रजित महाराज असताना दुःख असताना करू लागला, त्या ठिकाणी म्हणला माझ्या वज्राचं असताना त्या ठिकाणी पीठ झालं, माझ्या वज्राचं असताना विफळ कार्य असताना त्या ठिकाणी केलं. या हनुमंता पुढे घातपात असताना त्या ठिकाणी चालतो का, कपट असताना चालतो का, काहीच चालत नाही म्हणलं. या हनुमंतापाशी असताना त्या ठिकाणी कोणताही पराक्रम चालत नाहीये अशी भीती महाराज असताना त्या ठिकाणी कोणाला, इंद्रजिताला असताना त्या ठिकाणी वाटू लागली. इंद्रजितचा वार महाराज असताना निष्फळ त्या ठिकाणी झाला म्हणतात. येथून कुंटली यज्ञ वाट, कुंटली लंकेची निज वाट, लेखने ठेले दशकंठ, उच्चाग्रे स्पष्ट बांधलो. इंद्रजित मनामध्ये विचार करू लागला, आता ह्याच्या पुढे म्हणले राजा रावणाची भेट घेणं बंद झालं. आता त्या ठिकाणी त्या बिळेमध्ये जाऊन महाराज होम करायचं बंद झालं म्हणलं, आता जायचं कामच नाही का. हनुमंतरायाला असताना त्या ठिकाणी शेपटीचा आडा टाकलाय, आणि हे आडा साधा आहे का, हा आडा सुटत नाही महाराज, आणि आडा सुटत बी नाही आणि पुन्हा कपट चलत बी नाही. झालं म्हणले आता लंकेश्वराला भेटणं होत नाही, लंकेत जाणं होत नाही, होम गेला समजा काही गेला, आता नक्की आपला असताना प्राणांत होतो. भीती असताना त्या ठिकाणी इंद्रजिताला वाटू लागली. इंद्रजित आता म्हणू लागला माझं कुठंही जाणं होत नाही, माझं सर्व काही याच ठिकाणी असताना समाप्त झालं. इंद्रजित चिंता करू लागला महाराज. मोकळा सता माझा रथ, तरी मी जातो हातो हात, हनुमंते बांधिलो येथ, रण प्राणांत कपी पुछे. त्या ठिकाणी कोण हा इंद्रजित म्हणू लागला. महाराज मनामध्ये विचार करू लागला, जर हनुमंतरायाच्या शिफ्टीनं महाराज असताना माझा रथ बांधला नसता ना, या लक्ष्मणाला कधीच पता लागू देत नव्हतो, कधी घरी पळून गेलो. महाराज असताना यांना कोणलाच मी जमू देत नव्हतो, आदरच होऊ नये, दिसत होऊ नये, कसं तरी होऊन मी या ठिकाणी राहत नव्हतो, मी पळून जात होतो. पण आता हनुमंतरायाच्या शिफ्टीनं माझं पळणं खुंटलं, आता निश्चित असणार त्या ठिकाणी माझा प्राणांत होणार, असा असताना त्या ठिकाणी इंद्रजित विचार करू लागला. इंद्रजित होता चित्ता मग्न, यारीकडे लक्ष्मण, सजनिया धनुष्य बाण, आला आपण संग्रामा. असा चिंता मग्न असणारा इंद्रजित झालेला विचार असणार करू लागला, एका जागेवर असणारा उभा राहिला. मग लक्ष्मण बंधून असताना त्या ठिकाणी आपल्या हातामध्ये धनुष्यबाण असताना त्या ठिकाणी घेतलं, आणि इंद्रजिताकडे महाराज असताना युद्ध करण्यासाठी जाऊ लागले. अनुलक्षणी निशाचर उपहासे बोले सौमित्र, संग्राम शिळ अति गंभीर, वाक खडतर अनुवादे. असा असणारा इंद्रजिताचा कार्यक्रम महाराज असताना त्या ठिकाणी झाला. लक्ष्मण बंधून असताना धनुष्यबाण असताना त्या ठिकाणी घेतलं, आणि शूरधीर असे असणारे त्या ठिकाणी असणारे कोण, आमचे लक्ष्मण बंधू समोर इंद्रजिताच्या असताना त्या ठिकाणी आले, आणि काय महाराज असताना त्या ठिकाणी बोलू लागले. ख्याती शंकी लपसी व्यक्ती, संग्राम शिळते चळनक्ती, कपट मूर्ती महापापी. इंद्रजिताला बोलण्यासाठी आरंभ महाराज असताना आमच्या लक्ष्मण बंधूने केला. म्हणतात की त्या ठिकाणी असताना काय म्हणले इंद्रजिताला, इंद्रजिता तुझा पराक्रम आज असताना मी त्या ठिकाणी पाहिला म्हणले, तुझ्यापाशी पराक्रम आहे का. जमलं पराक्रमानं जर होत असलं तर त्या ठिकाणी तू असताना समोर समोर युद्ध करतो. जर का महाराज तुला एखादा तुझ्या वीर जर भेटला ना, तर तुझा पुरुषार्थ कोणता आहे, लपून वार करायचा. माग मारत असताना चुगल्या करायची, किंवा असताना त्याला असताना त्या ठिकाणी शिन करून असताना त्या ठिकाणी मारायचा, हा पुरुषार्थ तुझा आहे. आणि आज मी असताना त्या ठिकाणी तुझा पुरुषार्थ पाहिला इंद्रजिता, तुझा पुरुषार्थ मी पाहिला, असा असताना त्या ठिकाणी कोण, आमचे लक्ष्मण बंधू बोलू लागले. ऐसे बोलनी आपण रथाच्या दावया जाण, बाण चदला आधी कठीण, अति दारुण अनिवार्य. असे महाराज असताना लक्ष्मण बंधू असताना इंद्रजिताला बोलले, आणि त्या इंद्रजिताचा रथाचं भंगन करण्यासाठी आमच्या लक्ष्मण बंधून असताना एक बाण महाराज असताना त्या ठिकाणी असा सोडला म्हणतात, दुर्धर असताना बाण त्या ठिकाणी सोडला म्हणतात. दावया इंद्रजिताचा रथ, बाण कनक पत्रेशो
सुशोभित प्रताप तेज जगत जग जगत सवे विंदित सौमित्र. लक्ष्मण बंधूला असणार त्या ठिकाणी इंद्रजिताचा रथ भंगन करण्यासाठी इंद्रजिताच्या रथावरती असणारा एक बाण सोडला महाराज. सुवर्णपत्री असताना त्या ठिकाणी बाण होता, बाण सुवर्णपत्री होता, पण बाणाचा सुद्धा प्रताप महाराज असताना त्या ठिकाणी गहन होता, तेज असताना त्या ठिकाणी लखलखीत तेज असताना त्या ठिकाणी होतं. आणि असा तेजस्वी बाण लक्ष्मण बंधूला असताना त्या ठिकाणी सोडला म्हणतात. त्याचे करावया निवारण इंद्रजित विंध्यमित बाण परितो अनिवार दारुण अनुप्रमाण छळेना. मग त्याचं निवारण लक्ष्मण बंधून जो काय बाण सोडला त्या बाणाचं निरसन करण्यासाठी अमित शराचा वर्षाव महाराज असताना इंद्रजितानं केला म्हणतात. पण त्या अमित शराचा त्या बाणाचा उपयोग असताना लक्ष्मण बंधूच्या बाणाला काहीच झालं नाही म्हणले. जरासा सुद्धा बाण असताना त्या ठिकाणी माग सरकल ना ढळण नाही. जे काही महाराज असताना त्या ठिकाणी ध्येय होतं ते ध्येय साधण्यासाठी महाराज असताना लक्ष्मणाचा बाण समोर महाराज असताना त्या ठिकाणी येत होता. हो बाणाचा मार देखोनिया आणि वार इंद्रजित साडिता रंगर चारी चारी वारू मारिले. त्या ठिकाणी असताना लक्ष्मण म्हणून एका मागे एक 4 बाण असताना त्या ठिकाणी सोडले म्हणतात. 4 बाण असताना त्या ठिकाणी सोडले. आपल्या जे काही साध्य करत होते त्या साध्यापर्यंत असताना ते बाण खंडन झालं नाही म्हणतात. आणि अशी झालेली बाण निवारण होत नाहीत. मग इंद्रजिताने विचार महाराज असताना त्या ठिकाणी केला आणि रथामधून उडी महाराज असताना त्या ठिकाणी मारली. लक्ष्मणाचे बाण आले, 4 घोड्याला 4 बाण महाराज त्या ठिकाणी लागली म्हणतात. वारू पडतात क्षिती सवेग मारा वया सारथी सौमित्रे बाण सजिला सिती साटोप वृत्ती सन्नध. मग घोडे मारत असताना त्या ठिकाणी मारले गेले. इंद्रजितानं उडी मारत असताना त्या ठिकाणी मारली. आणि हा असणारा इंद्रजित कपटी होतात, पण याचा सारथी सुद्धा तितकाच कपटी होता. मग या कपटी सारथ्याला मारण्यासाठी लक्ष्मण बंधून पुन्हा मारत असताना एक बाण सोडला म्हणतात. इंद्र तापा समान चाप बाण सजिला काळ कल्प लेखनी सारथ्या महाकंप कपटानुरूप चळचटणी. हो त्या ठिकाणी काय म्हणाले, इंद्राच्या बाणासारखा असताना त्या ठिकाणी काळकुट्ट बाण मारत असताना त्या ठिकाणी लक्ष्मण बंधूला असताना त्या ठिकाणी इंद्रजिताच्या सारथ्याच्या अंगावरती असताना त्या ठिकाणी सोडला. त्या इंद्रजिताच्या सारथ्याने बाण मारत असताना त्या ठिकाणी बघितला महाराज, भीती असताना त्याला त्या ठिकाणी वाटू लागली. आणि काय महाराज असताना त्या सारथ्यानं पुढे केलं म्हणतात. सारथी मायाला लुघा बघवे सवेग जवा पळून जावे तव कपी पुच्छे बांधिला पाये डळून लाहे सर्वथा. महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात की महाराज कोणाचा सारथी होता, हा इंद्रजिताचा सारथी होता. इंद्रजिताला किती युद्ध येत होत्या, किती शस्त्रास्त्र येत होते, त्याला किती चटकी बटकी येत होत्या महाराज. मग त्याचा सारथी साधा असेल का, त्याला 10-5 जादू महाराज अस्त्र येत होत्या. त्यालाही महाराजाचं छळण करता येत होतं, त्यालाही कपट करता येत होतं, त्यालाही अदृश्य येत होतं. लक्ष्मण बंधूचा बाण महाराज असताना आपल्याला मारण्यासाठी याला हे असताना सारथ्यानं बघितलं आणि त्यालाही वाटलं आपण असताना त्या ठिकाणी छळण करावं, गुप्त असताना वाहून पळून जावं. हाही विचार करू लागला महाराज. पण आमच्या हनुमंतराची शेपटी होती महाराज तिथं. त्या शेपटीनं असताना ह्याच्याही पायाला आडा असताना त्या ठिकाणी टाकला. मग एकदा शेपटीचा आडा टाकल्यावर छळण चलत नाही महाराज, पळून जाता येत नाही, नाईलाज झाला. काय झालं म्हणतात महाराज, कपी पुच्छे हात पायी बांधले दिसत नाही ढळ निधी ठाईच्या ठाई केले काही लक्षणा. महाराज तो असताना इंद्रजिताचा सारथी होता, हुशार असताना होता, अदृश्य होण्याचा प्रयत्न करू लागला. पण काय करावं, काहीच चलणं गेलं महाराज. हनुमंतराच्या शेपटीचा प्रतापच तसा होता की बांधलेला दिसत नव्हतं, पण पक्क हलू देत नव्हतं, जागेवर हलून देत नव्हती शेपटी. हात बांधलेले दिसत नव्हते, पाय बांधलेले दिसत नव्हते, पण दोन्ही हलत नव्हतं. असा पराक्रम महाराज असणारा आमच्या हनुमंतरायाचा असणारा शेपटीचा होता. नाईलाज असणारा त्या ठिकाणी कोणाचा, या इंद्रजिताचा सारथ्याचा झाला म्हणले. जरासही हलायला असताना त्या ठिकाणी जमत नव्हतं. सारथी पाताळी निघता कपी पुच्छे उडी जे वरता सवग आकाशी गुप्त होता
वाजती माथा पुच्छाग्र टोले. महाराज आमच्या हनुमंतरायाची शेपटी इतकी पराक्रमी होती. हा असणारा सारथी महाराज सुटून जर पाताळामध्ये लपून बसला ना तर शेपटी असताना हाताला पायाला गेडा टाकून पुन्हा वरती आणत होती. पुन्हा महाराज असताना त्या ठिकाणी कुंकड दुसरीकडे असताना त्या ठिकाणी आकाशामध्ये गुप्त स्थितीनं असताना जा ना शेपटीचा महाराज आमच्या हनुमंतरायाला असताना एक महाराज असताना आणखी शेपटीचा एक पराक्रम आघात होता म्हणतात. कोणता? गोळांगुळ नाव असणार आमच्या हनुमंतरायाला असताना त्या ठिकाणी होती. सर्वसामान्य वानराच्या शेपटी सारखी हनुमंतरायाची शेपटी नव्हती महाराज. आपल्या बैलाला असताना त्या ठिकाणी जसा गोंडा असतो ना पुढच्या टोकाला जसा गोंडा असतो ना तसा गोंडा असताना त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या असताना शेपटीला होता म्हणतात. आणि हनुमंतरायाचा तो गोंडा महाराज जर एकदा शेपटीचा आदळला तर तो पुन्हा उठण्याचं काम करत नव्हता. असं असणार त्या ठिकाणी हनुमंतरायाची शेपटी होती. आणि अदृश्य होऊन असताना त्या ठिकाणी जर तो राक्षस पळून आकाशमार्गी जाऊ लागला तर आमच्या शेपटीचा गोंडा महाराज असताना टपुऱ्यावरती आदळत होता. पुन्हा त्याचा असताना त्या ठिकाणी खाली येत होता. अशी स्थिती आमच्या हनुमंतरायाची शेपूट त्या ठिकाणी असताना इंद्रजिताच्या सारथ्याचे हाल करू लागली. लक्ष्मणाचा बाण घेऊ सरला त्याचा प्राण सारथी पडताची जान करी रुदन इंद्रजित. असं कार्य हनुमंतरायाच्या शेपटीवर वारत असताना त्या इंद्रजिताच्या सारथ्याचं असताना केलं. मग लक्ष्मण बंधूचा बाण असताना एकदा सुटलेला बाण होता महाराज. त्या बाणांना असताना लक्ष्मण बंधूच्या बाणानं इंद्रजिताच्या सारथ्याचा प्राण असताना त्या ठिकाणी घेतला. प्राण घेतल्यानंतर धरणीवरती असताना तो सारथी पडला. सारथी पडल्यानंतर त्याला चांगलं वाटलं का नाही महाराज या असणाऱ्या सारथ्यानं किती सहाय्य केलं इंद्राला. इंद्राला 33 कोटी देव बंदीमध्ये घालण्यासाठी अर्धा वाटा या सारथ्याचा होता. जो सारथी हनुमंतरायावरती चाल करतो हनुमंतरायाला जर गदा महाराज असताना त्या ठिकाणी मारतो मग इंद्राला धरताना का गपची बसला होता का? इंद्राचे 10 देवत महाराज असताना या सारथ्यानं धरले असावं. पण असा पराक्रमी सारथी जेव्हा विचार करायसारखी असणारी गोष्ट आहे. सारथी जर आवरत नसती कार्य करणार जर सारथी नसता तर आज इंद्रजित रडणार नसता. इंद्रजित लढू लागला का तर याला पराक्रमामध्ये सहाय्य करण्यासाठी याची ख्याती करण्यासाठी मोलाचं स्थान असणारे त्या सारथ्याचं होतं. आणि असा सारथी जमिनीवर पडल्यानंतर रुदन हा असणारा कोण इंद्रजित महाराज असणारा त्या ठिकाणी करू लागला म्हणतात. होता सारथ्याचा घात माझा बुडाला पुरुषार्थ ऐसा इंद्रजित तळमळीत दुःखाभिभूत दुःखी महाराज असताना इंद्रजित झाला. रुदन असताना त्या ठिकाणी करू लागला म्हणू लागला माझा सारथी असताना धरतीवरती पडला ना माझा सारथी मारल्या गेला ना माझा सर्व पुरुषार्थ महाराज असताना त्या ठिकाणी बुडाला म्हणून लागले. माझं जे काय नाव लौकिक होतं सर्व महाराज असताना त्या ठिकाणी धुळीत मिसळला असा महाराज रुदन करून हा इंद्रजित मनामध्ये असताना त्या ठिकाणी विचार करू लागला. गेली वाढीव गेले वीर्य गेले शक्ती गेले शौर्य गेले संग्राम औदार्य रणी धैर्य न धरवे. माझं जे काही महाराज असताना कार्य केलेलं होतं माझा जो काय पराक्रम होता वीर माझं वीरपणही गेलं माझं धैर्यही त्या ठिकाणी असताना गेलं. जे काही मागले काम जेवढे केलते जेवढे प्रताप केलते ना सर्व काही माझे असणारे त्या ठिकाणी गेले म्हणून आले. माझा आता असणार काही खरं नाही. धीर असताना त्या ठिकाणी रणभूमीवरती या इंद्रजितला धरवत नव्हता. इंद्रजित महाराज असताना रुदन करू लागला. दुःख दाटले दारुण अश्रुधारा स्वती नयन इंद्रजित होता दिनवदन वानरागण उल्हासती. महाराज या असणाऱ्या इंद्रजितानं लहान असताना तोंड केलं. दीर्घ रुदन असताना त्या ठिकाणी करू लागला. बारीक असताना तोंड या इंद्रजिताचं झालं म्हणून आले. रडत असणारा त्या ठिकाणी इंद्रजित असताना त्या ठिकाणी पाहून आमचं वानर सैन्य जवळच महाराज असताना त्या ठिकाणी होते पाहू लागले. ही इंद्रजिताचं रुदन पाहून आमच्या वानरांना आनंद असताना त्या ठिकाणी झाला. आणि वानर आनंदाच्या भरामध्ये प्रभू रामचंद्राच्या नावाचा गजर महाराज त्या ठिकाणी करू लागले. इंद्रजित होता दुःखाभिभूत वानर वीर जे समस्त तीही भंगिला त्याचा रथ नामे गर्जत स्वानंदे. असा दुःखी असणारा इंद्रजित त्या ठिकाणी असा इंद्रजित दुःख असताना त्या ठिकाणी करू लागला. रुदन असताना त्या ठिकाणी करू लागला. आमचे वानरे असताना त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या नावाचा गजर महाराज असताना त्या ठिकाणी करू लागले. वानरांना सुद्धा महाराज असताना जे काही रथ त्याचा शिल्लक होता ना त्याचं भंजन महाराज असताना त्या ठिकाणी इंद्रजितच्या रथाचं आमच्या वानरांना केलं म्हणतात. गर्जता देखोनी थोर निशाचर शोभला इंद्रजित दूरधर रणी मारा वया सोमित्र
दुर्धर अक्षर वर्षत. हो आणि महाराज मग असताना हे वानर असताना त्या ठिकाणी आरडा करू लागले. प्रभू रामचंद्राच्या नावाचा गजर करू लागले. त्या इंद्रजिताच्या रथावरती उड्या मारू लागले. रथ असताना त्या ठिकाणी मोडून टाकला. हे कार्य असताना इंद्रजितानं गपचीप असताना त्या ठिकाणी बघितलं आणि त्याला वाटू लागलं की हे रामाचं असताना वानराचं सैन्य, मला असताना त्या ठिकाणी विटंबना असताना त्या ठिकाणी कळतंय, माझा रथ असताना त्या ठिकाणी मोडून टाकतो. एवढे ना आळतात ना. मग त्या ठिकाणी राग असताना इंद्रजिताला असताना त्या ठिकाणी आला. इंद्रजित उठून असताना त्या ठिकाणी उभा राहिला. धनुष्यबाण असताना घेतलं. पुन्हा युद्ध करण्यासाठी सज्ज महाराज इंद्रजित होऊ लागला. त्यात परी सौमित्र क्रूर बाण वर्षे घोरांधर. दोघे विरती दुर्धर येर नाटोपती. हो महाराज असताना त्या ठिकाणी सांगू लागले. इकडे इंद्रजित असताना पुन्हा युद्ध करण्यासाठी असताना खवळला आणि इकडे का महाराज आमचे लक्ष्मण म्हणून गच्ची बसले होते का? अजिबात नाही म्हणले. त्यांना सुद्धा राग होत आलेला होता. एकमेकाच्या अंगावर ते बाणाचा वर्षाव महाराज असताना करू लागले. एकमेकाला असणारं बाण त्या ठिकाणी असताना मारू लागले. एकमेकाला कोणीच महाराज असताना त्या ठिकाणी ऐकत नव्हतं. असं युद्ध महाराज असताना दोघांचं घोरांधर असताना त्या ठिकाणी चालू होतं. महाराज असताना सांगू लागले. महाराज सुरू करायला असताना त्या ठिकाणी उशीर व्हालाय. मग लांबला महाराज पुन्हा उशीर व्हालाय. म्हणून महाराज असताना झालेली सेवा आहे ना ती श्रीचरणी अर्पण करून उर्वरित कथा भाग असताना त्या ठिकाणी उद्याला घेऊ. महाराज 9:15 वाजले. जय. क्रमवार श्लोकच नाही आता कुठली